हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा मी सीमा माझ्या एका नवीन रेसिपी आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन रेसिपी. तर सोयाबीन रेसिपी खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप छान कशी बनवायची तर तेच बघणार आहोत. तर चला, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर चला, आज आपल्याला बनवायची आहे सोयाबीन भाजी. म्हणजे कोणी कोणाची खूप वेगवेगळी पद्धत असते, पण मी पण 2 ते 3 पद्धतीमध्ये बनवत आहे. एक खूप मसाला म्हणजे ढाबा टाईप त्या पद्धतीत पण बनवते, आणि एक ही आहे एकदम सिंपल आहे. म्हणजे खूप जास्त साहित्य पण नाही लागत आहे आणि खूप जास्त वेळ पण नाही लागत आहे. तर आणि खायला पण खूप छान लागते. तर चला, कशी बनवायची ती बघूयात. उशीर न करता व्हिडिओ चालू करूया. तर मी सगळ्यात अगोदर काय केलं तर कढईमध्ये पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ घातलं होतं. आणि नंतर हे पाण्यामध्ये चांगलं पाणी उकळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून झाकून ठेवलं होतं. आणि नंतर ते थंड झाल्याच्या नंतर त्यातलं सगळं पाणी काढलं, त्याच्यात अजून थोडंसं थंड पाणी घातलं. आणि नंतर ते पूर्ण पाणी आहे ते मी पूर्ण त्यातलं पाणी पिळून काढते, कारण की आपल्याला हे सोयाबीन आहेत हे तळून घ्यायचे. तर त्याच्यासाठी मी पूर्ण पाणी पिळून काढते. आणि एका गॅसवरती मी कढईमध्ये तेल ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे छान असे तळून घेऊयात. तर बघू शकता, तीच कढई आहे, मी ती धुवून घेतली होती. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात भजे पण तळले. आणि नंतर मला भजे पण बनवायचे होते, पापड बनवायचा होता, ते सगळं तळून घेतलं. आणि नंतर त्याच तेलामध्ये मी सोयाबीन तळून घेते. आणि काय होतं, जेव्हा पण आपण सोयाबीन भिजवताना त्याच्यामध्ये जर मीठ टाकलं तर हे सोयाबीन आहेत हे चिटकत नाहीत, कढईला किंवा झाऱ्याला चिटकत आहेत. तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याची टेस्ट पण छान होते. तर त्याच्यासाठी मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर छान असे तळून घेतले. तेल चांगलं गरम झालेलं होतं. आणि नंतर आता हे काढून घेते. असं पण खायला खूप छान लागतं. जेव्हा आपण सोयाबीन भिजवताना त्याच्यामध्ये जर मीठ टाकलं तर खूप छान लागतात. मी असे पण थोडेसे काढून ठेवत असते साईडला खाण्यासाठी. आणि रुद्रांशला पण असे पण आवडत आहेत, तो असे पण मिठाचे तळलेले खातो. तर त्याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे मसाला. तर मी अगदी कमी साहित्यामध्ये खूप छान अशी भाजी बनवणार आहे. तर बघू शकता, मी फक्त एक छोट्या साईजचा कांदा होता आणि एक मोठा कांदा होता, मी ते 2 कांदे घेतलेले आहेत. आणि एक टोमॅटो ते कट करून घेतलेलं आहे. आणि नंतर मी गॅसवरती कढई ठेवली आहे, तीच कढई मी परत घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी फोडणीला काहीच घातलं नाही, लसूण नाही घातलेला, परत जिरे मोहरी काहीच नाही. आपल्याला अगदी सोप्या पद्धतीत सोयाबीन भाजी कशी करायची तर ती आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण अगोदर पण मीठ टाकलेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, नाहीतर जास्त मीठ होऊ शकतं. आणि रुद्रांश मोबाईल सारखं हलवत होता, त्याच्यामुळं थोडासा व्हिडिओमध्ये हल्ला, कारण की तो म्हणायचा की मला चालू करू दे, मला बंद करू दे. तर म्हटलं ठीक आहे चालतंय. तो माझी भाजी तर जवळच बसलेला असायचा, मी मोबाईल चालू केला की त्याला चालू करायचं, म्हणायचं नाही माझ्या हाताने चालू करायचं आणि माझ्याच हाताने बंद करायचं. म्हटलं ठीक आहे. तर नंतर मी कांदा छान असा भाजून घेत आहे. आणि त्याच्यानंतर कांदा छान आपल्याला त्याला कलर येऊस तर थोडासा ब्राऊन कलर येऊस तर छान असा तळून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी फक्त मी अगदी 1 ते 1.5 चमचा तेल टाकलं होतं, कारण की आपण अगोदर पण तळलेले होते आणि जास्त काहीच मसाला टाकायचा नाही. तर बघू शकता, आता कांद्याला छान असा कलर येतोय. अजून आपल्याला अर्धा ते 1 मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे. तर मी छान परतून घेतला आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कट केलेलं टोमॅटो. रुद्रांश परत मध्ये करत होता. तर आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूयात. तर मी 1 टोमॅटो घातलेला आहे, 2 कांदे आणि 1 टोमॅटो. तर ते पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आणि कधी पण जेव्हा मी टोमॅटो टाकलं तेव्हा लगेच मी त्याच्यात मीठ टाकते. तर मी आत्ता पण थोडंच मीठ टाकणार आहे, कारण की मी अगोदर मीठ टाकलं होतं. कारण की आपण जर टोमॅटो टाकल्याच्या नंतर जर मीठ टाकलं तर ते टोमॅटो आहे ते छान त्याच्यामध्ये म्हणजे विरघळतं आणि त्याचा रस्सा छान होतो, नाहीतर थोडंसं कच्चं राहिल्यासारखं राहतं. आणि ते नंतर सगळं छान परतल्याच्यानंतर थोडीशी मी त्याच्यात हळद घालणार आहे. जे टोमॅटो आहे ते आपल्याला अगदी कमी गॅसवरतीच तळू द्यायचं आहे. कमी गॅसवर ठेवला तर ते छान असं हे रस्सी होती त्याची, नाहीतर जास्त गॅसवर असेल तर त्याची रस्सी होत नाही आणि ते थोडासा कच्चा राहिल्यासारखा राहतो. तर मी खूप कमी गॅस ठेवलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातली. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे तिखट. तर तिखट डायरेक्ट मसाला आहे,
तर तोच मी यूज करणार आहे. त्याच्यामध्ये दुसरं लाल तिखट वगैरे काहीच नाही घालणार आहे. तर जो मसाला आहे विकतचा तर तोच मी 1.5 चमचा मसाला घालते. तर बघू शकता मी फक्त मसाला घातलेला आहे, त्याच्यामध्ये खडे मसाला किंवा असं दुसरं काहीच ॲड केलेलं नाही. तर ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी छान मिक्स करून घेते आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे जे मी सोयाबीन तळून ठेवलेलं आहे ते आपल्याला डायरेक्ट ॲड करायचं आहे. आपल्याला हवं तर आपण गरम पाणी करून पण ठेवू शकतो, पण मी गरम पाणी वगैरे काहीच नाही. तर डायरेक्ट मी जे सोयाबीन तळलेले आहेत ते त्याच्या मसाल्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जर जास्त रस्सा आवडत असेल तर आपण जास्त पाणी टाकू शकतो किंवा कमी असेल तर कमी. तर मला जास्त म्हणजे सुकीच भाजी बनवायची होती, खूप सुकी पण नाही, पण अशी थोडीशी फ्राय केल्यासारखी बनवायची होती. तर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करत आहे, कारण की जेवढा सोयाबीन आहे ते थोडा शिजण्यासाठी आणि तो मसाला पण थोडा पाण्यात शिजावं म्हणून मी अगदी थोडंसं 1 ते 1.5 कप पाणी ॲड केलेलं आहे. आणि आता आपल्याला हे छान शिजून द्यायचं आहे. तर मी अजून अर्धा कप पाणी ॲड केले त्याच्यामध्ये, बघू शकता. आणि आपल्याला अगदी 5 मिनटं छान असं शिजून द्यायचं आहे आणि ते शिजलं ना छान असं तेल वगैरे छान सुटतं. तर बघू शकता छान भाजी शिजत आलेली आहे. तर आपल्याला हे पाणी आहे हे अजून थोडंसं आटून द्यायचं आहे आणि अगदी कमी गॅसवरती आपण जर ही भाजी शिजून दिली तर ह्याला तेल पण खूप छान सुटतं आणि खूप छान भाजी लागते. तर बघू शकता फायनली आपली भाजी शिजत आलेली आहे. तर एवढी भाजी शिजलेली आहे. तर आता मला गॅस बंद करून ठेवायचा होता, कारण की मला इतकाच रस्सा ठेवायचा होता, खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही. आपल्याला जास्त हवा असेल तर आपण अजून थोडंसं पाणी ॲड करू शकतो. तर बघू शकता खूप छान अशी भाजी झालेली आहे. तर तुम्हाला ही सोयाबीन रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर अशी कधी बनवली नसेल ना तर नक्की बनवा. अगदी 5 मिनिटात रेसिपी तयार होती आणि खूप छान लागते. मला तर माझी तर सगळ्या भाज्यामध्ये सोयाबीन भाजी ही फेवरेट आहे. मला कधी पण पटकन भाजी जर काही बनवायची असेल तर मी सोयाबीन भाजीच बनवत असते. मला खूप आवडते. सोयाबीन खिचडी झालं, सोयाबीनची भाजी झालं, सोयाबीन हा पदार्थ माझा सगळ्यात फेवरेट आहे. तर बघू शकता किती सोप्या पद्धतीत आणि किती छान अशी रेसिपी बनवलेली आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये, खूप जास्त साहित्य पण नाही लागणार आहे. आणि सोयाबीन भाजी माझी तर फेवरेट आहे. कोणाकोणाची फेवरेट आहे ती पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर अशा पद्धतीमध्ये जर कधी नसेल बनवली तर नक्की बनवा, खूप भारी लागते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करून पण सांगा रेसिपी कशी वाटली ते. आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण नक्की व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या कधी पण एखाद्या नवीन रेसिपीचा किंवा एखादा नवीन ब्लॉग्स असेल तर तो मी अपलोड केला की सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल.